ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 21 मेच्या भागात आपण पाहणार आहोत की सायली तिचा तन्वी सोबत काय संबंध आहे या विचारात असते. तन्वीच्या अनेक गोष्टी नकळत तिला आठवत असतात, दिसत असतात. पूर्ण आजीला बरं वाटावं म्हणून सायली तन्वी असल्याचं नाटक करत आहे, पण दुसरीकडे तिला ती स्वतः तन्वी असल्याचा भास होतोय. प्रतिमाला देखील याची जाणीव होते आणि ती सायलीला बोलून दाखवते. दुसरीकडे अश्विन हॉस्पिटलला जातो असं घरात सांगून तो अर्जुन सोबत प्रियाला भेटण्यासाठी जेलमध्ये जातो. अश्विनला पाहून प्रिया खुश होते. नेहमीप्रमाणे तो आपल्या बोलण्यात अडकेल आणि आपल्याला इथून सोडवेल असा भ्रम प्रियाला असतो, पण अश्विन तसं काहीच करत नाही. तेव्हा प्रिया तिच्या पोटात त्याचं बाळ असल्याचं सांगते. हे ऐकून अश्विनला मोठा धक्का बसतो. प्रिया त्याला म्हणते की हे बाळ आपल्या दोघांचं आहे आणि ते आपल्या दोघांना एकत्र आणणार आहे. हे बाळ सुभेदारांचं वारस आहे. हे अगदी योग्य वेळेला आपल्या आयुष्यात आलंय. पण अश्विन हे बाळ स्वीकारण्यासाठी नकार देतो. तो म्हणतो, तुझ्यासारख्या फसव्या मुलीवर कोण विश्वास ठेवणार? तुला आता तुरुंगाबाहेर पडायचं आहे म्हणून तू असलं नाटक करतीयस. काही केले अश्विन तिला जुमानत नाही. ती अर्जुनला देखील गळ घालते. तेव्हा अर्जुन म्हणतो की अगं त्यालाच बाळ नकोय, त्यामुळे मी काहीच करू शकत नाही. बाळाची बातमी जर घरी समजली तर ते माझी बेल करतील असं प्रियाला वाटत असतं, पण घरी कळता कामा नये असं अश्विन सगळ्यांना सक्त ताकीद देतो. कारण घरचे भावनेच्या भरात जाऊन तिची बेल करतील अशी अश्विनला भीती वाटत असते. अश्विन तिथून निघून गेल्यावर अर्जुन देखील प्रियाला सुनावतो, भलेही तुझ्या म्हणण्यानुसार ते अश्विनचं बाळ असलं तरी तुझ्या पापांमुळे तो ते स्वीकारणार नाही असं तिला स्पष्टपणे सांगतो. आपल्या पोटात बाळ आहे हे सांगून आपण सुभेदारांना गळ घालू शकतो असं प्रियाला वाटत असतं, पण तिचा डाव तिच्यावरच उलटतो. दुसरीकडे सायली पुन्हा एकदा घराच्या बागेत जाऊन तिचा भूतकाळ आठवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा तिला लहानपणीची तन्वी समोर दिसते. ती मुलगी झाडाखाली काहीतरी खणत असते. तिथे सायलीने नकळत पूर्ण आजीचा चष्मा लपवलेला असतो. आपल्यासोबत काय घडतंय हे सायलीला कळत नाही आणि ती तिथे चक्कर येऊन पडते. त्याच वेळी पूर्ण आजी, कल्पना, अस्मिता आणि प्रताप नुकतेच मंदिरात जाऊन आलेले असतात. तितक्यात अश्विन, अर्जुन आणि चैतन्य देखील घरी येतात. प्रियाला शिक्षा झाली असं अर्जुन सांगतो. त्याच वेळी सायली घरात कुठेच नसल्याचं विमल सांगते. सगळेजण घरभर सायलीला शोधतात, पण ती काही सापडत नाही. शेवटी विमलला सायली बेशुद्ध अवस्थेत गार्डनमध्ये पडलेली दिसते. तर दुसरीकडे सचिन वकिलांना घेऊन तुरुंगात जातो. तेव्हा महिपतच्या चांगल्या वर्तवणुकीबद्दल बाहेर चर्चा असल्याचं तो सांगतो. महिपतला सोडवण्यासाठी सचिन प्रयत्न करत असतो. त्यामुळे महिपत तुरुंगातून बाहेर गेल्यावर आपण एकटेच इकडे अडकणार याची नागराजला भीती वाटत असते. तर दुसरीकडे सायलीला चक्कर आल्याने अश्विन तिला तपासतो. तेव्हा सायली गरोदर असल्याचं घरातील सगळ्यांच्याच लक्षात येतं. आता ही आनंदाची बातमी काय ट्विस्ट आणणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. कारण एकीकडे सायली आणि दुसरीकडे प्रिया या सुभेदारांच्या दोन्ही सुना एकाच वेळी प्रेग्नंट झालेल्या आहेत. त्यामुळे आता मालिकेत खरा ट्विस्ट येणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका. ठरलं तर मग फक्त स्टार प्रवाहावर. आणि मालिका विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका, फक्त राजश्री मराठी शोबाज.